सहकार्य। त्यानंतर आपण पाहिलं तर डोंबिवली शहराचे एक सामाजिक कार्यकर्ता समाजसेवक सन्मान्य बाबाजी शेठ यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य। ओली या खेळाकडे आपण पाहतोय, खेळाला होते सुरुवात गावते ओली प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळते। यस, मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट प्रदान करताना पाहायला मिळत आहे, जे आम्हाला प्रदान झालेले आहे वैभव भोकरे आणि उज्ज्वल पाटील यांच्या माध्यमातून। जेपी ऑन स्ट्राइक, गोलंदाज त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू अतिशय वेगवान, वेगावरती नियंत्रण नाही आहे, डावेष्टी सोडून जाते, वाईट बॉलचा इशारा केला जातोय। आपण तर धावे नाही तर मात्र धावफलक ओपन केले जाते। वैभव माली हे भिवंडी ग्रामीण मधील एक मोठं नाव, बेस्ट वर्सेस बेस्ट मित्र म्हणून हा सामना पाहायला मिळतोय या ठिकाणी। पुढील चेंडू या वेळेस गॅप मध्ये ढकलून दिलेला आहे, पुश करो खुश रो, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत चेंडू फरार होतोय सीमा रेषा बाहेर, चौकार। या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो, धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते। कुठलाही कार्यक्रम असो किंवा स्पर्धा असो, या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहकार्याचा हात असणं खूप महत्त्वाचं असतं। पुढील चेंडू यावेळेस बैठक शॉट पाहायला मिळत होता, परंतु हवं तसं एक्झिक्यूटिव्ह करता आलं नाही आहे। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता एक चौकार जरूर लागला, त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळते वैभव माली धक्क्याने माणूस सुधारतो, एक चौकाराचा धक्का कमबॅक करतो, पाय उचलून टाकण्यास विवश करतोय आणि 2 निर्धाव चेंडू मागच्या मॅच मध्ये ज्याने हाहाकार माजवला होता, गोलंदाजांसाठी गर्दनकाल ठरले होते, त्या फलंदाजाला या ठिकाणी रन बनवण्यासाठी झगडा करावा लागतो। यावेळेस मात्र प्रॉपर बॅटचा संपर्क, चेंडू करतोय हवाई सफर, सीमारेषे बाहेर, षटकार। किती काल शांत बसू शकतो जयेश पाटील, यावेळेस मात्र परफेक्ट लाईन वरती नजर ठेवली गेली, चेंडूला उडवला सीमारेषे बाहेर, षटकार। पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू मात्र चांगला होता, परंतु शॉट बनवला आपण पाहिलं तर अंतिम क्षणामध्ये आपण जर पाहिलं तर ऑफस्टिकचा चेंडू मात्र लेग साइडला खेचून मारलेला पाहायला मिळतोय, चौकार। या चौकाराच्या मदतीने डावाला मिळतो आकार, धावसंख्या जर पाहिली 15 या अंकावरती। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, आपण पाहतो शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे आणि अफलातून धावसंख्या धावफलकावरती 15 लागली जाते, 2 चौकार आणि 1 षटकार, 1 वाईट बॉल, अशा रीतीने 15 धावा धावफलकावरती। पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलेला आहे ऑन साइडला, 1 धाव घेतली जाईल। माहिती आहे की स्ट्राइक माझ्याकडे ठेवणं गरजेचं आहे। संघाचा एक प्रमुख दावेदार हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, वाघासारखा आज दहाडतोय, आज खरोखरच खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते, चौकार षटकारांचा पाऊस त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते। पहिला ओव्हर संपला गेला आणि धावसंख्या धावफलकावरती लागते, ती म्हणजे आपण पाहतोय 16 या अंकावरती। वैभव माली थोडासा मागडा ठरत असताना 2 चौकार 1 षटकार त्यांच्या गोलंदाजीवरती। दुसरं षटक कोण घेऊन येतोय पाहण्यासारखं राहील। विनीत माली मागच्या मॅचचा हिरो, पाहूया या ठिकाणी बेस्ट वर्सेस बेस्ट, मागील मॅचचा हिरो जयेश पाटील हा होता, तर विनीत माली ही आपल्याला पाहायला मिळते। आता दोघेही एकामेकासमोर खेळत आहेत, पाहूया यातील संगणक कशा प्रकारे केला जातोय। गोलंदाजी धुरा हाताळली जाते विनीत माली यांच्याकडे, एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते। भिवंडी क्रिकेटमध्ये एक मोठं नाव कमवण्यामध्ये त्यांनीही कशमकश केलेली आहे, सातत्यपूर्वक कामगिरी चांगली, खेळ चांगला, संघालाही त्याचा फायदा होतोय। त्या अनुषंगाने आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण मध्ये या संघाचाही खूप नाव आहे, कारण रँकिंग क्रमांकावरती 1 वरती आपण पाहतोय।
मानकोली. पुढील चेंडू यावेळेस बॅटच्या आतील काढा घेतली होती. मोठा फटका खेळाचा जरूर निर्धार होता, मानस होता, परंतु त्याला विसफल करत असताना एक चांगला चेंडू हाताला जातोय. बॅटच्या आतील काढा आणि खेळपट्टी जवळ ती चेंडू थांबला जातोय, परंतु एका धावेपासून रोखू शकत नाहीये. एका धावेने धावसंख्या 17 अंकावरती पोहोचते. मित्र, आपण नेहमी म्हणत असतो की जिद्दीचे पंख ज्या पक्षाकडे असेल, ज्या पाखराकडे असेल, तो उंच भरारे घेण्यापासून घाबरत नाहीये. तसे हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पाहतोय सरळ सोडून दिला. वाईटच्या आशाने बघितलं होतं. आजचं सोडून पलत्याच्या पाठीमागे लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की जी अवस्था होते ती आहे मैदानाच्या आतमध्ये सूरज मात्र यांची पाहायला मिळते. निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर 17 अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, परंतु तेच तर्रार परफ्यूम डिलिव्हरी, कानाला कान मंत्र देऊन जाणारे, नाकाला सुगंध देऊन जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव, क्या बात आहे. जागते रोजा आदेश देत असताना गोलंदाज पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस मात्र चेंडूला खाली ठेवला जातोय आणि परंतु वेग अति भन्नाट पाहायला मिळाला. नियंत्रण नाहीये आणि वाईट बॉल. पुढील चेंडू पाहूया. वारंवार शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळते विनीत माले यांचा. माहिती आहे फलंदाज खूप स्फोटक आहे, सुरुवात चांगली करतोय, परंतु आपण पाहिलं त्याच्या रडारमध्ये देत नाहीये. कधी उचली देतोय तर कधी खाली ठेवला जातोय, गती प्राप्त करून दिली जाते. यावेळेस पाहू शकता खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेनचा पाहायला मिळतोय आपल्याला. अफलातून चेंडू निर्धावची झाली सांगता. क्या बात आहे. आपल्या फॉलोदरमध्ये चेंडूलाही कलेक्ट केला जातोय. अतिशय वेगाने फटका खेळला गेला होता, परंतु प्रशंसा करावी लागेल विनीत माले यांची. धावा थांबवलेल्या आहेत, 2 धावा खर्च करतायत. यावेळेस अजून एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस वाईट बॉल येतोय. आतापर्यंत 2 वाईट टाकले, एक खराब गोलंदाजी मित्र म्हणेन. सर्व काही सुरळीत चालू असताना परंतु काही गोलंदाजीची एक खासियत असते की आपल्या ओव्हर मधील 1-2 वाईट हाताळले जातात, जणू काही बोनस दिला जातोय. पुढील चेंडू यावेळेस समोर ठेवला, आता उचली दिली, शॉर्ट पिच डिलिव्हरी, चेंडूला फेकून दिलं, सीमा पार, बिग षटकार. 6 धाब्याने आपण पाहू शकता धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. क्या बात आहे. जसा चेंडू आला त्याची मत लाईन रेट केली. वारंवार व्हेरिएशन चालू होतं. फलंदाजाच्या मनामध्ये कुठेतरी खंत निर्माण होत होती. यावेळेस मात्र अजून एकदा तेच तर्रार ऑन साइडला जातोय. एकदा कंप्लीट केली, थोडीशी मिसफील्ड आणि पाहता पाहता जेपी मात्र धाडतोय आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पुढे सरकते 27 अंकावरती. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. निश्चितच आपल्याकडे वेळ आहे तर आपण बोलूया व्यासपीठाकडे. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. येणाऱ्या पाहुण्यांना मान सन्मान दिले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच मान सन्मानासाठी आयोजित केलेली स्पर्धा मित्र पाहायला मिळते. जहान मान सारंगा आयोजित जयकुमार चषक 2025 भव्य दिवस आयोजन खास करून आपल्याला पाहायला मिळते. वेताल पाटील आणि उत्तम पाटील यांची देण आणि खरोखरच खूप चांगलं मदतीचा हात जय हनुमान सारंगाव सर्व संघ करतोय, सर्व टीम करतोय. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 27 या अंकावरती पाहायला मिळते. जवळ 13.50 च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केल्यात. आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये मानकोली संघानेही अधिकतम धावा धावफलकावरती जमा केल्या होत्या. या ठिकाणी पाहण्यासारखं राहील की इथं मात्र गावदेव ओवली संघाला अधिकतम धावा जमा कराव्या लागतील. ओवली संघाचा या स्पर्धेमध्ये हाय स्कोर आहे. त्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी कमजोर पडला सरवली बी. परंतु या ठिकाणी पाहूया बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघाने एक चांगली स्फोटक इनिंग खेळली गेली आहे. एका संघाने 73 धावांची तर दुसऱ्या संघाने 69 धावांची. पुढील चेंडू गोलंदाज टर्न होते. गोलंदाजी मार्क वरती स्टेप मध्ये चुकते. सौरभ भोईर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. यस सौरभ हा यावेळेस
नवीन प्रयोग केला जातोय मानकुली संघाच्या माध्यमातून. व्हेरिएशन बदल गोलंदाजीमध्ये. सौरव भोईर टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहू शकता वेग प्राप्त करून देण्याच्या नादामध्ये वाईट बॉल जातोय. थोडंसं प्रेशर दडपण आहे. समोर मोठा खेळाडू आहे, त्याच्या रडारमध्ये ठेवलं तर त्या चेंडूला मात्र सीमारेषेबाहेर दर्शन दाखवलं जातंय. आज सकाळपासून आपण पाहतोय त्यांची फलंदाजी, त्या अनुषंगाने कुठेतरी प्रेशर असावा कदाचित. पहिली स्टेप चुकलं, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर समोर ठेवला, त्या चेंडूला उडवला, मिस टाइम झाला आणि इथं मात्र फलंदाज यावेळेस जेपी बाद होते झेलच्या स्वरूपात. एक मोठा झटका, मोठा हादरा मित्र म्हणेन गावदेवी ओवली संघाला पाहायला मिळेल. कारण जिथं सुरुवात चांगली होते तिथं तुमच्यासाठी येणारा काल चांगला असतो. सुरुवात इथं मात्र पाहायला गेली तर चांगली झाली, परंतु फिनिश टच देत असताना जयेश पाटील मात्र कमजोर फटका लागला गेला. बॅटवरती प्रॉपर आला नाहीये. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर टायमिंग चुकीचं झालं, शॉट सिलेक्शन चुकीचं आणि फलंदाज बाद झाला झेलच्या स्वरूपात. सौरव मात्र एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय सुशांत. याही खेळाडूकडे चांगली क्षमता आहे, क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे, परंतु आज ते दाखवावं लागेल. संघाला गरज आहे, तुम्हाला जवळजवळ 50+ धावसंख्या तरी असणं गरजेचं आहे, जेणेकरून गोलंदाज फाईट करतील. कारण या मैदानावरती विचार केला तर धावा भरपूर बनतायत. आपण पाहतोय चेंडू ही आपण पाहतोय की 70-70 आहेत, लगातार 6 आणि भरपूर सिक्सर पाहायला मिळाले आतापर्यंत या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये सुद्धा खूप चांगलं काम फलंदाजांचं पाहायला मिळालं होतं. कालच्या दिवसामधून आपण पाहिलं तर जिसको नाही हार मंजूर तो आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर क्वालिफाय झाला. त्याही संघाने खूप प्रभावित केलं. आजच्या दिवसात पाहूया कुठला संघ आपली कारकीर्द सिद्ध करतोय आणि क्वालिफाय होते. पुढील चेंडू यावेळी शॉर्ट पिच होता, इथं मात्र प्रॉपर टायमिंग आणि शॉट सिलेक्शन योग्य. चेंडू मात्र सीमा पार. काय घडते पाहूया. षटकार, यस, नो डाऊट. यावेळेस पाहतोय आपण षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला बऱ्यापैकी चांगला आकार पाहायला मिळतोय. चौतीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. षटकाराने निश्चित मित्र म्हणून संजीवनी भरलेली आहे स्कोर कार्ड मध्ये. दुसरं षटक, क्या बात आहे, खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. एक महत्वपूर्ण गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. 11 धावा जरी खर्च झाल्या तरी ह्या फॉर्मॅट मध्ये पाहायला गेलं तर 10+ ही धावसंख्या बऱ्यापैकी चांगली मानली जाते. सौरव भोईर पाहूया यावेळेस कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. सुशांत आल्या आल्या मात्र चांगला फटका खेळतोय, बिग हिट षटकार लगावतोय. अजून किती मोठी इनिंग खेळली जाईल हे पाहिल्यास जाईल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही काही करण्यासाठी 10 चेंडू आहेत आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला, इथेही गॅप शोधला गेलाय, परंतु दुरून क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येतोय आणि चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. सूरज म्हात्रे आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या 3 चेंडूवरती एकही धाव बनली गेली नव्हती. थोडासा प्रेशर होता आणि त्यानंतर मात्र एक मोठा फटका आला होता सूरज म्हात्रे यांच्या. त्यांच्याही बॅटिंग मधून आपण जर पाहिलं तर चांगल्या धावा बनल्या आजच्या दिवसामधून. पाहूया सौरव पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बिग हिट घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता, पण एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाहीये. 36 धावा. भावाले बी वर्सेस जयदुर्गा सुरई ए ही एक चांगली मॅच पाहायला मिळेल. तर दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे, कारण तिसरं षटक चालू आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक केले जाईल. प्लीज सहकार्य करा. आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचा. आज अतिरिक्त एक सामनाही खेळवायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू त्यावेळेस ऑन साइडला एक धाव घेतली जाईल. प्रयत्नही पाहायला मिळत नाही या दुसऱ्या धावेचा. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पुन्हा एकदा पाहायला मिळते. 37 धावा ऑन बोर्ड. भावल बी वर्सेस सुरई ए, एक चांगली मॅच यानंतरही पाहायला मिळेल. सर्वच्या सर्व टीम एक फॉर्म मध्ये असणाऱ्या सर्व पाहायला मिळत आहेत.
त्या अनुषंगाने प्रत्येक मॅच मध्ये खूप धावा बनल्या जात आहेत. पण एकदा पाहूया सौरभ भोईर एक षटकार जरूर लागला आहे, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन, कारण सिंगल धावा खर्च केल्या जातात षटकारानंतर. इथे मात्र खराब कामगिरी, वाईट बॉल, वाईटचा इशारा केला जातो पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली तर 38 ऑन बोर्ड. तिसरं षटक चालू आहे, धावसंख्या चांगली आहे मित्र म्हणेन. पहिल्या ओव्हरमध्ये 16, त्यानंतर 11. इथं पाहूया षटक समाप्त झाल्यानंतर किती धावा खर्च केल्या जातील. सौरभ भोईर टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला चेंडू येते, कार्पेटच्या सहाय्याने एक धाव कंप्लीट केली, दबाव टाकला, प्रेशर टाकला, काय घडतं पाहूया. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. आणि इथं मात्र हिम्मत दाखवली आणि एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन, 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पाहतोय आपण 40 या अंकावरती. तिसरं षटक कंप्लीट. पाहूया शेवटचं अंतिम षटक कशा प्रकारे खेळला जाईल, हाणामारी केली जाईल, कारण शेवटच्या षटकामध्ये नेहमीच आपण पाहतोय हाणामारी केली जाते. परंतु या 4 षटकांमध्ये आपण जर विचार केला तर प्रत्येक जो संघ आहे ना तो पहिल्या चेंडूपासून हाणामारी करत असतोय. तर आपण ओलिया स्वागत आणि सन्मानाकडे या व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत. आपण जर पाहिले तर या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आम्हाला प्रदान झालेली आहे, स्वर्गीय मणिबाई दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य दिनकर जिप्रा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण करूया याच्यात स्वागत आणि सन्मान. सत्कार मूर्ती आपण पाहतोय, सन्मान्य दिनकर जिप्रा पाटील साहेब यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे या कमिटीच्या माध्यमातून. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. महाराष्ट्राचं महावस्त्र भगवी शाल, त्याचबरोबर फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण गोड मोमेंटस देऊन आपण मान्यवरांना करतोय सन्मानित. क्या बात आहे. या स्पर्धेसाठी त्यांचाही मोलाचा हात आहे. खूप खूप धन्यवाद आणि या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय गजानन मामा, यांचाही करूया आपण याचं स्वागत आणि सन्मान. मामा म्हटलं की जीवाला सुखात आनंद देणारे व्यक्तिमत्व, नात्यांमध्ये सर्वात गोड नातं म्हणजे मामा, आणि त्यांचा केला जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. या कमिटीच्या माध्यमातून आपण पाहू शकता सन्मान्य निलकंठजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केले जाते येतोचे स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे मायेचे उबदार शॉल, त्याचबरोबर आपण पाहतोय फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण गोड मोमेंटस ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. या ठिकाणी पाहतोय एक धाव सहजरित्या पूर्ण केली, लगेच अवसर मिळाला आणि दुसरी धावी कंप्लीट करताना पाहायला मिळते. क्या बात आहे. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. संख्या 42 अंकावरती जाते. शेवटचं अंतिम षटक आहे. या षटकामध्ये अजूनही जर 15 धावा आल्या तर निश्चित एक चांगला स्कोर असेल, परंतु 10 धावापेक्षा जरी कमी तर बनल्या गेल्या तर फाईट चांगली पाहायला मिळेल. पुढील चेंडू यावेळेस फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतो. क्या बात आहे. पूर्णपणे बीट झाले, चकित झाले, कारण तो चेंडू एवढा वेगवान होता की बॅट फिरण्या अगोदर चेंडू मात्र सरळ निघून गेला. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही या निर्धावची सांगता. चेंडू चेक केला जाते, कुठं ट्रॅव्हल झाला, कुठं पिच झाला. थोडंसं आशा बरे निगाने बघितलं होतं फलंदाजाने, परंतु पंच अतिशय दक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने आपण पाहू शकता एक यस 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 चेक केलं जाते पंचांच्या माध्यमातून, नेहमीच बघितलं जाते. वाईट बॉल बरोबर आहे, कुणावरती अन्याय झाला नाही पाहिजे. यावेळेस पाहतोय आपण वाईट बॉल. एका धावेने इथेही धावसंख्या पुढे सरकते. 4 आतापर्यंत 7 व्हाईट टाकलेले आहेत. आपण पाहतोय नंबर 1 वरती रँक करणारा संघ सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय कुठेतरी लाईन आणि लेंथ भडकताना पाहायला मिळते. यावेळेस पाहतोय आपण चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये आणि निर्धावित होते सांगतात.
44 धावा धावफलकावरती आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर सरवली या संघाने 8 वाईट टाकले होते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 7 वाईट टाकलेले आहेत. यावेळेस आपण पाहतोय बिग षटकार. शैलेंद्र आपण पाहतो शेवटचं षटक चालतोय. इथे मात्र लॉफ केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही. हात आहे लेकिन मुंह नाही लगा. आणि इथे मात्र धावची चेंडूने फलंदाज बाद होताना सूरज मात्रे हा धावचित होताना नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचा भावाले बी संघाचा संघनायक तसेच जयदुर्ग सूर्य ए संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. सूर्य संघाचे संघनायक केतन पाटील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर भावले बी संघनायक आपण देखील टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. शैलेंद्र पुन्हा एकदा टेम्पल एंड कडून इथे मात्र समोर खेळले चेंडूला डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जाईल स्टेट सीमा पार हा चौकार. तर अशा प्रकारे आपण पाहतो या निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना गावदे ओवली संघाने आपल्या धावपैकी धावा झळकल्या त्या एकूण 57 आणि 58 धावांचं लक्ष्य चौथ्यावर मानकुली संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल भावले बी विपक्ष जयदुर्ग सूर्य ए या दोन संघामध्ये भावले बी संघ नाही आपण टॉस साठी या.
आव्हान ठेवले गेले ते 58 धावांचा आपण पाहतोय. सरासरीचा विचार केला तर 14.5-0च्या सरासरीने धावा झळकाव्या लागतील. पियुष पाटील आपण पाहतोय सध्या डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम वेले, आणि आज गावदेवी वेले संघाला देखील आपण येणे ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. वैभव माले आणि विनीत माले या दिलवर धडकन आपण बघतोय चौथ्या मानकुली संघाची सध्या मैदानामध्ये. इथे पहिला चेंडू आडव्या बॅट नाही, हा चेंडू खेळलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय वैभव माले ऑफ द मार्क. सिंगलने अकाउंट ओपन होतं चौथ्या मानकुली संघाचं. गावठी ओवळी आयोजित सरपंच उपसरपंच चषकावर देखील चौथ्या मानकुली संघाने नाव कोरलं होतं, आणि तब्बल 3 चषकांचा हा संघ सध्या नंबर 1 वर रँक करत आहे. गावदेवी वेले संघाचा संघटक तसेच योगेश्वरी जुनअलग संघाचा संघटक आपण आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. विराज म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय पहिला षटक त्याच्या माध्यमातून सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय. पावट्याचं पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू निघून जातोय या इस्ट्रेक्सच्या हातामध्ये, आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहतोय. 58 धावांचा आहे आज धावा होत आहेत.
दोन्ही फलंदाजांनी या सिंगलने स्वतःचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 2 आपण पाहते. विराज म्हात्रे पुन्हा एकदा मंदिराच्या टोकावरून बोलताना इथे मात्र चेंडूला फेरकून दिलेला आहे. फटक्यामध्ये वजन, धाव मिळतील पूर्णचे पूर्ण डझन. वजनदार फटका आपण बघतोय या वैभव मालीच्या बॅट मधून. धनाजी पाटील यांची देखील चिंता वाढताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आणायचे कुठून? अगदी चेंडूची चामडी लोळवायला सुरुवात केलेली आपण बघतोय फलंदाज वैभव माले याने. वैभव माले याचे विस्फोटक खेळी सध्या पाहायला मिळते. षटकामध्ये डील करताना फलंदाज षटकांची भाषा बोलताना आपल्याला पाहायला मिळते. चॉईस बॉल नसणार आहे नक्कीच. जो चेंडू आपल्याकडे दिला जाईल त्या चेंडूने आपल्याला खेळणं बंधन करायचं असणार आहे. कुठल्या प्रकारचा नक्की चॉईस बॉल नसणार आहे. 70-70 लगा तो 6 आणि हे चेंडू नक्कीच धनाजी पाटील चेक करण्याची देखील गरज नाही. सलग 2 चेंडूमध्ये 2 ठोकलेत. 2 ठोकळाले. इथे पुन्हा एकदा ठोकण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा बाहेर. आणखीन एक षटकार. सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार. रांगेमध्ये 3 षटकार आपण बघतोय फलंदाज वैभव मालीच्या बॅट मधून. होती मात्र या सामन्यामध्ये तो आल्यानंतर कदाचित त्याची रणनीती देखील असू शकते की विराज मात्र्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जावा. मात्र जॉन्टियाची रणनीती या मैदानामध्ये तरी कुशकामी ठरलेली आहे. फसलेले आहे आपण पाहतोय. कारण आक्रमण केलेले आपण पाहतोय फलंदाज वैभव माले याने. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार. षटकाची हॅट्रिक करणारा या स्पर्धेमधील तिसरा फलंदाज बनतोय. धनाजी पाटील जे एक्सपर्ट स्कोरच्या भूमिका देखील आहेत ते आमच्यापर्यंत माहिती पुरवतात की तिसरा फलंदाज वैभव माले
यांनी हा कारनामा केलेला आहे. राजदीप पाटील होते बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकातली जबाबदारी मात्र आता त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. मर्दा क्या न करता आपण पाहतो या पहिला गोलंदाज विराज मात्र माग ठरलेला आहे. तब्बल 20 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत आणि आता मात्र या इथे राजदीप पाटीलला याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. एक्सपिरियन्स कंपनी रे खरे तर आपण बघतोय राजदीप पाटील नेहमीच फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळायचा. यावेळी मात्र आपण बघतोय त्याच्या हातामध्ये या दुसऱ्या षटकासाठी या चेंडू सुपूर्द केला गेलेला आहे. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते. पॉवरप्लेच्या षटकाची समाप्तीनंतर संघटनेला स्वतंत्र आहे. जास्त संख्येने तो क्षेत्ररक्षक तटिया सर्कलच्या बाहेर ठेवू शकतोय आणि तेच चित्र इथे पाहायला मिळते. आव्हान ते 58 धावांचं आणि इथून 38 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे या बॅटची आउटर एज घेऊन चेंडू निघून जातो या थर्डमॅन रिझन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. स्ट्राईक रोटेट केली जाते. वैभव माली एका बाजूने आपण पाहतो या सिंगलवर भर देताना, कारण विस्फोटक फलंदाजी करताना विनीत माली या सिंगलवर भर देताना पाहतोय. वैभव माली या विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जास्त स्ट्राईक आपण पाहतोय वैभव मालेला दिली जाते, कारण चांगल्या टच मध्ये मिडल ऑफ द बॅटचा चेंडू तो घेतोय. धावसंख्या 21 21 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतो जानमान सारंगाव इजित जॉयकुमार चषक 20-25 पहिल्याच दिवसापासून जॉयकुमार चषक एन्जॉय केला गेलेला आहे आणि आज एन्जॉय करण्यासाठी पियुष पाटील देखील आपण पाहतोय, ज्यांचं खास वैशिष्ट्य खरं तर ते इथे ऑन साइडला मेडिकल क्षेत्रामध्ये कार्पेचे सहारे चेंडू ट्रॅव्हल होतोय. या मेडिकल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे जेपी. आपण बोलतोय जयेश पाटील, ज्याने या स्पर्धेमधील पहिल्या अर्धशतक झलकवण्याचा विक्रम अगदी पहिल्याच सामन्यामध्ये केला होता. 60 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेले आहे आणि हा चेंडू निघून जातो या सीमा पार. छोटा पॅकेट बडा धमाका. विनीत मालीच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट, पहिला धमाका षटकार. धावसंख्या 28. लॉर्ड चेंडू समोर केलेल्या चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. या आपण पाहू शकता स्लॉफी वर्क. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या सुशांत तिथे सज्ज होता, मात्र त्याच्याकडून ही चूक केली जाते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. विनीत माले याचा झेल सोडला गेलेला आहे. इथून मात्र आपण पाहतोय सामन्यामध्ये शिरकाव करण्याची जी संधी चालून आलेली आहे ती संधी गमावलेली आहे. झेल सोडला गेलेला आहे. नक्कीच झेल सोडल्यानंतर अनेक सामन्यांना कलाटण्या मिळालेल्या आहेत आपण पाहतोय. इथे मात्र धावसंख्या झालेली ती धावफलकावर 29 आणि इथून बरोबर आमचे एक्सपोज स्कोरर धनाजी पाटील सांगते की 29 धावांचीच आवश्यकता आहे. धनाजी पाटील एक उत्कृष्ट आयोजक आहेत, उत्कृष्ट स्कोरर देखील आपण पाहायला मिळत आहेत. इथे पोहोचलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक, ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. धनाजी पाटील यांचा आणखीन एका चेंडूचा खर्च वाढवताना फलंदाज वैभव माली.
धनाजी पाटील चिंताग्रस्त आहेत, कारण आपण पाहतोय वैभव माली जणू काही धनाजी पाटीलचा कुठला तरी बदला घेण्याच्या इराद्याने मैदानामध्ये आलेला आहे. धावसंख्या 6 ने मुसळणी मारते. मानकुली संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते ती 35 वर. 58 लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवाय त्याप्रमाणे पाठलाग केला जातोय. आणि इथून 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. जमेची बाजू आहे की आपण पाहतोय मानकुली संघाची दृष्टीने, कारण सरमी अजूनही मैदानामध्ये झेल सोडल्यानंतर आपण पाहतोय एक धाव आणि त्यानंतर स्ट्राईकला वैभव माली आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. धनाजी पाटील माहिती पुरवतात की या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 23 रनची आवश्यकता आहे. चौथा मानकुली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज साहिल जोशी येतोय. मागील सामन्यामध्ये या गोलंदाजाने पहिले षटक घातलं होतं साहिल जोशी. आता मात्र तिसरं षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी जे षटक घातलं होतं पहिलं, त्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली होती. पॉवरफुलच्या षटकामध्ये फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि इथे मात्र तिसरं षटक घातल्यासाठी तो सज्ज होतोय. मजबूत स्थितीमध्ये सध्या मानकुली संघ आपण पाहतोय. एका बाजूला वैभव माली तर दुसऱ्या बाजूला विनीत माली, दोन्ही डेंजर कस्टमर सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. साहिल जोशी बॉलिंग ट्रॅकवर मंदिराच्या टोका करून सज्ज होताना. दोन षटकासाठी आपण 11 मिनिटं खर्च केलेले आहेत. या गोष्टीकडे देखील लक्ष असू द्या आणि आपली 3 षटक आहेत ती 15 मिनिटांमध्ये आपण पूर्ण करायची आहेत. साहिल जोशी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला विरकून देण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्राच्या मागे चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चेंडू डीप मध्ये अडवला गेलेला आहे. आता तोपर्यंत धावांची लयलूट करताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. भीमर साठी नक्कीच बॅटिंग साइडने रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग साइड नक्कीच रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. DRS चा वापर फलंदाजी करणाऱ्या पंचांनी नक्कीच रिव्ह्यू घेतलेला. माफ करा, आमच्या पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी नक्कीच डीप होता. नक्कीच चेंडू आणि परिणाम स्वरूप पंचांनी फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 38 धावा. इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 11 चेंडू आणि 20 धावा. हे समीकरण आता मात्र पाहायला मिळत आहे. साहिल जोशी बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार होताना. तर सामना करेल फलंदाज वैभव माली, ज्याच्या बॅट मधून 4 षटकार हातामध्ये आलेले आहे आणि वैयक्तिक 26 या धावसंख्येतून फलंदाजी करत आहे. इथे मात्र आपण पाहतोय दिशा भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान देतो वाईट रूपाने.
इथे मात्र स्टेप मध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. काल संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये विनीत माली या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता ओली चषकामध्ये. सध्या नॉर्थ इंडियनला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जोरदार अपील पंच संमत नाहीत. निर्धाव चेंडू आपण पाहतोय या साहिल जोशीच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 39 39 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर प्रोग्रेस, तिसरा षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय या चौथ्या मानकुल विभागच्या गावठी ओवळे या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला भेरकॉन दिलेला आहे आणि आणखीन एक चेंडू निघून जातोय सीमा पार. वैभव मालीच्या बॅट मधून षटकार. चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 70-70चा चेंडू आणि नक्कीच लगातो 6 हे दाखवून देताना आपण बघतोय वैभव माले हा फलंदाज. धावसंख्या 45 45 मजबूत स्थितीमध्ये सध्या आपण बघतोय. पूर्णपणे पाडत जड चौथ्यावर मानकुली संघाचं या सामन्यामध्ये पाहायला मिळते. आमचे सगळे समालोचक व्हॉइस ऑफ मानकुली कालीराम केनी सरांकडून या स्पर्धेसाठी आमच्या समालोचक कक्षांसाठी आणि या खास करून मानकुली संघासाठी अगदी शुभेच्छा आलेल्या आहेत. तर पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये पुरवायची आहे. गावदेव वेले या संघाचं संघटक तसेच योगेश्वरी जून आणखी संघाचं संघटक आपण जर इथे उपस्थित असाल तर त्वरित टॉस साठी संपर्क साधायचा आहे. नऊ चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आयुष पाटील आपण मध्ये रिप्लेस गोलंदाज. इथे मात्र पंचाचा बिमर नोचा इशारा होतोय. 1+1 दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. मात्र ही आपण पाहतोय चूक नडते. फलंदाज धावची चुरबाने बाद होतोय. 2 धाव देखील जोडल्या जातील धावफलक मध्ये आणि फलंदाज देखील इथे मात्र पाहूया पंच फिल्डिंग साठी नक्कीच पंचाच्या निर्णयाला मात्र इथे चॅलेंज केलेलं आहे.
फिल्डिंग साईडने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे, कारण पंचाचा जो निर्णय असेल जो निर्णय आहे तो योग्य आहे. पंचांनी नो चेंडू बिमर चेंडू घोषित केलेला आणि हा बिमर चेंडू आहे. विनीत माली बाद झालेला आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये ऋतिक माली जातोय. नऊ चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. आयुष पाटील आपण बघतोय रिप्लेस गोलंदाज. वेगवान चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे कालकाचा अपीलला आणि यस आपण पाहतोय पंच काय द्या डिसिजन देतात फ्रीट होता नक्कीच आपण पाहतोय या आणि हे देखील इस्ट्रेक्शिक विसरला होता. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. नशिबाची साथ इथे मात्र आपण पाहतोय या फलंदाज वैभव मालियाला मिळताना. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे सामना विजयासाठी या चौथ्या मानकुळे या संघाला. इथे मात्र थ्रो कले करताना पंचांचा वाढचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा धावपणामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावने मानकुली संघाची धावसंख्या वाढते. 49 49 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा पंचांकडून करून दिला जातोय. मुख्य पंचाच्या भूमिकेत निकलेश बाजागे सर आणि सुकरलेकचे पंच आपण पाहतोय दिनेश भांबरे सर. येस आपण पाहतोय या कूल मॅन एका बाजूला तर मिस्ट्री मॅन दुसऱ्या बाजूला. कुलमॅन निकलेश बजागे सर आणि मिस्ट्री मॅन दिनेश भांबरे सर ही पंचांची जोडी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. लॉफ्ट चेंडू लॉफ केलेला चेंडूला लॉफ्टेड फटका क्षेत्रक स्थिती सज्ज आहे मिडविकेट रिजन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज ऋतिक पूर्ण करतो आणि या मानकुली संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते ती या 50वर 50 धाव पूर्ण झालेल्या आहेत आणि इथून 8 धावांची आवश्यकता. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. इथे या डाऊन द ग्राउंड हा चेंडू जातोय. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने या षटकाची देखील समाप्ती या 3 षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्तीनंतर चौथ्यावर मानकुली संघाची धावसंख्या 51. इथून 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. कालच्या दिवसात विचार केला तर जयबजरंग गोडसे जो जयकुमार गोडसे हे संघ या नावाने केलं होतं त्या संघासमोर हा कारनामा नक्कीच गोलंदाज प्रतीक पाटील निश्चित अंजुर संघाच्या गोलंदाजाने केलं. 6 चेंडूमध्ये या 7 धावा त्याने या डिफेंड केल्या होत्या. त्यामध्ये एक बिमर चेंडू देखील हाताळला होता मात्र त्यानंतर देखील तो सामना निश्चित अंजुर संघाने जिंकला होता. इथे मात्र तेच इक्वेशन आपण बघतोय 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे.
पवन पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. आपण बघतोय 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. इक्वेशन तसं कागदावर सोपं आहे, स्कोरवर सोपं आहे, मात्र ते कठीण बनवावं लागेल. गोलंदाज पवन पाटील याला जर ओली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. मात्र समोर आपण मॅन इन फॉर्म वैभव माली ज्याची बॅट तलपत आहे आणि इथे मात्र देखील तलपताना पवनचं स्वागत अगदी पवन मध्ये खेळताना केलेलं आहे वैभव माली याने. हा षटकार स्टेट हिट, सीधी बात, नो बकवास, षटकार. हा सामना जिंकलाय चौथ्यावर मानकुली संघाने. अभिनंदन चौथ्यावर मानकुली, अभिनंदन अजित भोईर, ऑल प्लेयर्स अँड हार्ड लक जयेश पाटील, हार्ड लक गावदेव ओली. बरोबर 3 वाजता 4 वाजता चौथ्यावर मानकुली संघाने रिपोर्ट करायचा आहे. चौथ्यावर मानकुली